आपल्या परत एकदा आपल्या आम्ही सातारकर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहोत। आज आपण जात आहोत आपल्या पहिल्या ट्रॅव्हल ब्लॉगसाठी आणि तेही आपल्या कुलदैवताला, तेही म्हणजे आपल्या जळवचा ज्योतिबा। मग आता आपण निघूया आपल्या प्रवासाला आणि दर्शन घेऊया जळवच्या ज्योतिबाचं। तर मग मित्रांनो, आता आपण घरातून निघालो आहोत श्री क्षेत्र जळव ज्योतिबा दर्शनाला। आता आपण औंध सातारा हायवेवर आहोत आणि जाताना आपल्याला छोटी छोटी गावे लागणार आहेत। चला तर मग मित्रांनो, माझ्या बरोबर आता आपल्याला डावीकडे वळायचे आहे आणि आपल्याला ज्या पहिल्या गावामधून प्रवास करायचा आहे त्या गावाचे नाव आहे पिंपरी। तर तुम्ही पाहू शकता, आता आपल्याला डावीकडे वळण घ्यायचे आहे। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आता शेतकऱ्याच्या दैनंदिन जीवनातील कामे चालू आहेत। तर मित्रांनो, आता तुम्ही पाहू शकता माझ्या उजवीकडे ऊसाची शेती आहे। पश्चिम महाराष्ट्रात ऊस हे प्रमुख पीक म्हणून घेतले जाते। ही एक तृणवर्गीय वनस्पती आहे आणि ऊस हे मुख्य म्हणजे गुळासाठी आणि साखरेसाठी जास्तीत जास्त वापर होतो। भारत आणि ब्राझील या देशामध्ये हा ऊस जास्त करून पेरला जातो आणि भारतामध्ये महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात हे प्रमुख पीक म्हणून घेतले जाते। तर मित्रांनो, या ऊसालाच संस्कृत भाषेमध्ये इक्षुदंड असे म्हणतात। आता आपल्याला लागणार आहे तारगाव रेल्वे स्टेशन। चला तर मग तारगाव रेल्वे स्टेशन क्रॉस करूया आणि आता आपला जो गेलेला आहे तो आहे छोटेखानी बोगदा। चला तर मग मंडळी, तुमच्यासाठी घेऊन येत आहे कृष्णा नदीचे दर्शन। ही नदी आहे कृष्णा नदी, दिसत तर असेलच तुम्हाला। ही नदी महाबळेश्वर जवळ उगम पावून सुमारे 1300 किलोमीटर अंतर पार करत आंध्र प्रदेशातील राजमहेंद्री येथे बंगालच्या उपसागराला मिळते। महाराष्ट्र राज्यातील कृष्णा नदीचा प्रवास 282 किलोमीटरचा आहे। माझ्या डावीकडे तुम्हाला आता हळदीची शेती बघायला मिळेल। हळद हे पीक मसाले वर्गातील प्रमुख पीक म्हणून ओळखले जाते। तर मंडळी, आता तुम्ही पाहू शकता झेंडूची शेती। तर आता तुम्ही माझ्या पुढे पाहू शकता ही ऊसाने भरलेली ट्रॉली कारखान्याला निघालेली आहे। हा कमीत कमी ऊस मित्रांनो, माझ्या माहितीप्रमाणे तरी 50 टन तरी असेलच असेल। तर मग मंडळी, आता आपण सातारा कोल्हापूर हायवे क्रॉस करणार आहोत आणि आपण प्रवास जळवच्या दिशेने सुरू ठेवणार आहोत।
तर आता आपल्याला जळव गावाचा घाट सुरू होत आहे. जळव गाव हे डोंगरावर वसलेले छोटे गाव आहे. हे गाव आता सातारा जिल्हा आणि पाटण तालुक्याच्या दोन्ही गावांच्या मध्यावरती स्थित वसलेले गाव आहे. तर आता तुम्ही पाहू शकता आपल्या समोर कुबुटाचा ट्रॅक्टर चाललेला आहे आणि त्यासोबत जोडलेले आहे पेरणी यंत्र. आणि तुम्ही आता पाहू शकता आजूबाजूचा सुंदर निसर्ग किती हिरवागार आहे. किती दाट असं झाडी आहे तुम्ही पाहू शकता. आणि घाटातला रस्ता एवढा छान आहे तुम्ही नक्की पाहू शकता. नक्की तुम्ही आनंद घ्या. आमच्या जळवचा ज्योतिबाचा घाट जेवढा सुंदर दिसतोय तेवढाच तो कठीण पण आहे. याची नागमोडी वळणे काही काही क्षणाला एवढी कठीण आहेत ते तुम्ही नक्की पहा. आणि किती अवघड असे ते वळणे आहेत ते तुम्ही नक्की पहा. घाटातून प्रवास करायची मजाच वेगळी आहे. घाटातून निसर्गरम्य दिसणारे दृश्य हे तर तुम्ही पाहू शकता आणि त्याचा नक्की आस्वाद घ्या तुम्ही. आता तुम्हाला जे पुढे लागणार आहे जे वळण आहे ते तुम्ही पहा किती अवघड आणि कठीण आहे. गाडी अक्षरशः या ठिकाणी उभी राहते. टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो. मग एसटी कर्मचाऱ्यांची तर या ठिकाणी दमछाकच होते. निसर्ग ही देवाने दिलेली सुंदर अशी देणगी आहे. निसर्गामध्ये हवा, पाणी आणि वृक्ष या तिन्ही गोष्टींचा समावेश होतो. निसर्ग हा शब्द लॅटिन शब्द नतुरा या शब्दापासून आलेला आहे. आवश्यक गुणधर्म जन्मजात स्वभाव पासून प्राप्त झाला आहे आणि प्राचीन काळात शाब्दिक अर्थ जन्म असा होतो. हाय आजी, कशी आहेस? तर मग आता आपण जळव या आपल्या तीर्थक्षेत्रामध्ये प्रवेश करत आहोत. पाहू शकता प्रवेशद्वार. तुम्ही पाहू शकता आता आपल्या जळवच्या ज्योतिबाचे मंदिर. निसर्गरम्य आणि पवित्र असं मनाला शांतता देणारं ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र जळवचा ज्योतिबा. दख्खनचा राजा ज्योतिबा माझा. ज्योतिबाच्या नावानं घेऊन हाती सासण काठी भक्त येती दुरून. शंकराच्या अवताराला बघती डोळ भरून. हे दौडत आला सफेद घोडा घेऊन देवाला. दख्खनचा राजा ज्योतिबा माझा. ज्योतिबाच्या नावानं. तर मित्रांनो आता आपण घेत आहोत प्रसाद. ही आहे पापडी, लाल बुंदी, पिवळी शेव, परत इकडे चिवडा, हे पांढरे आहेत ते बत्ताशे, नारळ,
तिळगुळ. पांढरा आणि लाल आहे तो आहे खाजा. हा पाहू शकता तुम्ही मंदिराच्या आजूबाजूचा परिसर किती छान आहे आणि ती तुम्ही कमानही पाहू शकता. ही आहे मित्रांनो गावाकडची शाळा. किती छान आणि सुंदर दिसते बघा. आता आपण निघत आहोत आपल्या घराच्या दिशेने. ही तुम्ही पाहू शकता भात शेती. मंडळी आता आपण घाट उतरत आहोत. ही वळणे खूप अवघड आणि कठीण आहेत, त्यामुळे आपण सांभाळून आणि हळूवारपणेच उतरणार आहोत. आणि आता तुम्ही पाहू शकता सुंदर आणि असा विहंगम दृश्य. नक्की या निसर्गाचा आस्वाद घ्या आणि पहा किती अवघड असे वळणे आहेत ती. तुम्ही रस्त्यावर तर लक्ष ठेवाच आणि आजूबाजूचा निसर्गाचाही नक्की आस्वाद घ्या. तर आता तुम्ही पाहू शकता सुंदर अशी डोंगर रांग किती हिरवीगार आहे. नक्की पहा तुम्ही. उतरू नको. बघू शकता आम्ही ज्या घाटातून गेलेलो होतो आमच्या कुलदैवताच्या दर्शनाला, त्याच घाटातून उतरताना आपल्या पाठी एक निसर्गातून वाहत असलेला झरा, म्हणजे डोंगरातून वाहत असलेला झरा, तो निसर्गाने तयार केलेला आहे. दृश्य तो कसा आहे आणि ते पाणी कुठून वाहते ते अजूनपर्यंत कोणाला माहिती आहे. कारण तर मित्रांनो, कसा वाटला हा आजचा आपला पहिला ट्रॅव्हल ब्लॉग. नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की मला मेसेज करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही आजचा निसर्गाचा आनंद तुम्ही घेतलाच असेल. पूर्ण छान निसर्ग आहे. नक्की या निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी नक्की ट्रॅव्हल करत जावा आणि मला नक्की सांगत जावा. चला तर मग बोलूया ज्योतिबाच्या नावानं. चांग भलं.